अधीक्षक धिवरेंचा धुळ्यात सट्टा पेढ्यांवर छापा. शहरातील ठिकठिकाणी छापे घालून पोलिसांनी सट्टा पेढ्यांची दुकानदारे मोडून काढली. पुरेशा कुणकेसह पोहोचल्यावर अचानक पेढीत प्रवेश करून हाती सापडेल ते आधी जप्त करण्यात आले आणि चिठोरांची बाहेर होडी करण्यात आली. शहरांसह जिल्हाभरातील सट्ट्या पेढ्यांना लक्ष्य करत आज सकाळपासून पोलिसांनी ठिकठिकाणी छापा सत्र सुरू केले. वर्दळीच्या प्रामुख्याने पेठ भागात पोहोचलेल्या शहर पोलिसांनी आजूबाजूच्या चोरून लपून चालू असलेल्या सट्ट्या बिट्ट्यांचा कानोसा घेतला आणि थेट छापे घालून तेथील चीज वस्तू ताब्यात घेतल्या. पोलीस आल्याचे पाहून अनेक ठिकाणचे सट्टेबाज पसार झाले. बेकायदेशीर व्यवसाय चालू नयेत म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. कुठेही बेकायदेशीर काही घडत असेल तर कठोर कारवाईचा बडगा उगारायला हवा. एवढेच काय तर तेथील अवैध धंद्याला मूठमाती द्यायला हवी अशी अधीक्षक धिवरे यांना अपेक्षा आहे. आज सकाळी पेठ भागात घातलेल्या छाप्यात पोलिसांना मिळालेल्या सट्टेच्या चिठ्ठ्यांना धिंडोडा बाहेर काढून पोलिसांनी त्याची भर चौकात होळी केली. शहरातील वेगवेगळ्या भागात आज पोलिसांनी सट्ट्याच्या चिठ्ठ्या अशाच जाळल्या. यामुळे सट्टा खेळणारे, खेळविणारे आणि हा व्यवसाय थाटणारे सगळेच धास्तावले आहेत. शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बहुतेक भागात आज छापा घालण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सपोनी वर्षा पाटील, उपनिरीक्षक एम नवगिरे, आर.एस. इंदवे, हे कुंदन पटाईत, संजय सूर्यवंशी, पोको महेश मोरे, तुषार पारधी, अमित रणमडे, प्रशांतनाथ जोगी, धम्मपाल वाघ, हिमांशु ठाकूर, दीपक जगताप, रोहिणी पवार आदींनी केली. केंद्र सरकारने आदेश दिलेल्या जातनिहाय जनगणनेची प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यभरात संघटनात्मक बांधणी करून सक्रिय भूमिका बजावणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार तथा परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी आज येथे केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी बैठकीच्या ठिकाणी समीर भुजबळ यांचे आगमन होताच अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ यांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. लोकशाहीमध्ये विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. अशा प्रकारच्या हल्ल्यांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना समीर भुजबळ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. या जनगणनेतून मिळणारी आकडेवारी प्रत्येक समाजाच्या विकासासाठी आणि नियोजनासाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अचूक आणि न्याय पद्धतीने होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, यासाठीच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आतापासूनच संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहे. दिनांक 13 जुलै 2025 रोजी कमल थारी यामल लुंड यांचे फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा BNSS कलम 109 वगैरे अन्वये प्रकाश चेतिया, गुलशन उदासी, कमलेश उदासी, बंटी उदासी, डॉक्टर ओमप्रकाश उदासी, दीपक छेतिया, नरेश छेतिया, कार्तिक छेतिया व अंशु उदासी अशांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा उदासी व छेतिया परिवारावर समाजकंटक कमल लुंड, रोहित लुंड, रोहन लुंड, शेखर लुंड, पीयूष गुंड, किशोर लुंड, सोमराज लुंड, हितेश रोहिडा, अजय रोहिडा व त्यांचे इतर गुंड साथीदार यांना उदासी व छेतिया परिवार यांच्यामार्फत सिंधी समाजात होणाऱ्या विकास कामांना व धार्मिक कामांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची वाढती लोकप्रियता त्यांच्या मनात खटकत असल्याने ते NK प्रकारे नेहमी या परिवाराविरोधात महाग भांडण उपस्थित करीत असतात, दहशत दादागिरी करीत असतात असे सिंधी समाज बांधवांच्या निवेदनात म्हटले आहे. सदर समाजकंटकांची बड्या राजकीय पुढाऱ्यांची ओळख असल्यामुळे त्यांनी दबाव व दडपण आणून सदरचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा रद्द व्हावा असे लेखी निवेदन सिंधी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.